राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत पणन मंत्र्यावर हल्लाबोल केला। त्यांनी आरोप केला की खरेदी केंद्रावर 9% ओलावा असलेले चांगल्या प्रतीचे सोयाबीन नाकारले जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल परत न्यावा लागत आहे। वडेट्टीवार यांनी रिजेक्ट झालेले सोयाबीन सभागृहात आणून शेतकऱ्यांनी मरायचं की जगायचं असा थेट सवाल केलाय। वडेट्टीवार यांनी खरेदी केंद्र मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोपही केलाय। त्यांनी दावा केलाय की बीड येथील अखिल नावाचा एक खासगी व्यक्ती प्रत्येक सेंटरवर मंजूर करण्यासाठी 4 लाख रुपये मागतो आणि त्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील यांचे नाव वापरले जाते। चौकशीची मागणी केली आहे। काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी व्यापारी आणि अधिकारी यांच्या संगनमताने चालणाऱ्या या रॅकेटची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे, कारण त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत जोडले गेलेले आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावर निवेदन देण्याचे निर्देश पणन मंत्र्यांनी दिले आहे। आदल्या दिवशी कापूस खरेदीवरून झालेल्या गदारोळानंतर पणन मंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिले की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सीसीआय कापूस खरेदी केंद्राची प्रति हेक्टरी मर्यादा 23 क्विंटल करण्यात आली आहे आणि हा निर्णय संपूर्ण राज्याला सरसकट लागू असेल। सोयाबीन पाठवतोय रिजेक्ट झालेला, या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही, शेतकरी वाचेल की नाही। अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय। हा सोयाबीन रिजेक्ट केलाय, या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव। हा माणूस आहे राठोड साहाव, हा माणूस आहे माहुरगड, किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक। हा रिजेक्ट होऊ शकतो का? तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर। हा दुसरा शेतकरी, अध्यक्ष महोदय हा तिसरा शेतकरी, हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत, यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे। बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल, मोबाईल नंबर सांगतो 9970219645। हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो, 4 लाख रुपये। आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे ओएसडी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो। पाहिजे तुम्हाला मी नावात सकट सांगितलं, याचा मोबाईल तपासून घ्या। हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत, यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे। हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला, फक्त 9% मास्टर आहे, 9%। काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना, तो रिजेक्ट करतो। त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये, खरेदी सुरू बंद झाली आहे। अध्यक्ष महाराज, एक मोठं रॅकेट मंत्रालयापर्यंत आहे, मंत्रालयापर्यंत याचं रॅकेट आहे, खालच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंतच्या अधिकारी याच्या समाविष्ट आहेत। आणि अध्यक्ष महाराज, व्यापारी आणि अधिकारी याचा हा पूर्ण संबंध आहे। आणि म्हणून मी आपल्याला काल पण सांगितलं की ही सगळी मोमेंट मोडायची असेल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी योजना चालवायची असेल, आम्हाला राजकारण करायचं ना, मी वारंवार सांगतोय, हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे सगळं आता खरेदी झालेली आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करते। अध्यक्ष महाराज, आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट या सरकारचं याच्यामध्ये आडवं येत आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती अशी आहे की तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक म्हणजे याला हायपॉवर कमिटीच्या समोर आम्हा सगळ्यांना बोलवा आणि हा सोक्षमक्ष एकदा लावा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने याला न्याय मिळेल। तुमचे प्रश्न जनसामान्य माणसाच्या हितातले आहेत, त्याबद्दल दुमत नाही, परंतु मला सभागृह नियमानुसार चालवायला लागतो। तुम्ही कुठच्या आयुधाचा वापर करून उभं राहिलात ह्याची मला कल्पना नाही। हा सभागृह नियमाप्रमाणित चालणार, तरीही अपवाद म्हणून मी तुम्हाला दोघांनाही बोलायची संधी दिली, परंतु तुम्ही जर पाहिजे तेवढा वेळ घेत राहिलात तर ते काही शक्य होणार नाही। मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडची माहिती माझ्याकडे द्या, मी ती मंत्र्यांपर्यंत देईन आणि अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन मंत्री करतील। राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी काल तातडीची बैठक त्यांनी घेतली आणि त्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या पूर्वीच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत असलेले हेक्टरी उत्पादनामध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्यात समानता आणण्याबाबत सूचना दिल्या। लातूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये उच्चतम उत्पादनाची 25% पीक कापणी प्रयोगानुसार 23 क्विंटल प्रति हेक्टर इतकी जास्ती उत्पादकता आहे। 23 क्विंटल हेक्टरचा जो नियम आहे तो महाराष्ट्रातला सर्वात हायेस्ट जो आहे तो पूर्ण राज्याला सरसकट लागू करायचा आणि त्या माध्यमातून ती खरेदी आजपासून करायचा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट, खात्यात खटाखट 3000 रुपये येणार।
राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असताना लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबरच नव्हे तर डिसेंबरचाही हप्ता एकत्रित जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्रित 3,000 रुपये जमा होतील. 2,400 रुपये हमी दराने मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. कापूस वेचण्यात जाणाऱ्या महिलेचे दागिने लुटले, पैठण तालुक्यातील घटना. महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आश्वासन. लाभार्थ्यांना फार्मर आयडी सक्तीचा केलाय, त्यामुळे एकाच कुटुंबातील इतर सदस्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे हा आयडी सक्तीचा केलाय. त्यातून प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरापर्यंत लाभ देता येतो. नवीन तंत्रज्ञानातून फार्मर आयडी निश्चित केला असून 90% आयडी सिद्ध झालेला आहे. त्यामुळे फार्मर आयडी रहित केला जाणार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या मार्केटमध्ये कांद्याला मिळाला 5,000 रुपयाचा भाव.